हां. आत्ताचा रिझल्ट 28 आला. हां. रिझल्ट म्हणलं आत्ताचा मल्टिप्लिकेशनचा हां. 28 आलाय. 28. हां. तर ह्याच्यातला 30 ऍड्रेसला 2 असणार आणि नाही नाही 31 नाही नाही ऍड्रेसला 8 असणार ना. नाही 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 28 हा 8 बीट रिझल्ट झाला ना. हम्म. 8 बीट रिझल्ट आहे ना. हा. 8 बीट आहे ना 28 म्हणजे. बर. हां, त्यामुळे 8 बीट रिझल्ट ए मध्ये राहणार. आणि वरच्या ज्या 8 बीट्स आहेत 16 बीटपैकी वरच्या 8 बीट्स बी मध्ये राहणार, खालच्या 8 बीट्स ए मध्ये राहणार. आता इथं हातचा तयार झालेला नाही त्यामुळे बी मध्ये 0 दिसणार तुम्हाला. करेक्ट. बी मध्ये तुम्हाला 0 दिसणार आहे. आता दुसरं एखादं एक्झाम्पल देतो तुम्हाला. आता डेटा बदललाय बरं का मी. राईट द इन्स्ट्रक्शन्स टू मल्टिप्लाय 2 8 बीट डेटा व्हॅल्यूज 32H अँड 16H. डेटा बदलला आहे. आता तुम्ही प्रोग्राम तर तोच राहणार आहे, फक्त डेटा इथं बदलायचा. हा डेटा बदलेल, फक्त मला रिझल्ट काढून दाखवा, महत्वाचा तो आहे. हा जो रिझल्ट आहे तो काढून दाखवा तुम्ही. मगाशी मी सांगितलं 32 हेक्साडेसिमल आहे. याचं रूपांतर तुम्हाला डेसिमलमध्ये करावं लागेल अगोदर, कन्व्हर्ट इट इंटू डेसिमल. आता हे 9च्या वर गेलेलं आहे व्हॅल्यू, त्याच्यामुळं ह्याचं कन्व्हर्जन तुम्हाला करून घ्यावं लागेल. 16 हेक्साडेसिमल आहे, त्याचं तुम्हाला डेसिमलमध्ये रूपांतर करावं लागेल. नंतर त्या दोघा डेसिमलची गुणाकार करावा लागेल, रिझल्ट डेसिमलमध्येच येईल. त्या डेसिमलला परत तुम्हाला हेक्साडेसिमलमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. हेक्साडेसिमलचं डेसिमल कसं करतो आपण, परत मी सांगतो. समजा 35H असेल हे हेक्साडेसिमल व्हॅल्यू, ह्याचं डेसिमल करायचं असेल तर 16⁻0 16⁻1 16×3 = 48 अधिक 16⁻0 म्हणजे 1 अधिक 5 म्हणजे 8 आणि 5 13, म्हणजे डेसिमल किती झाला, 35 हेक्साडेसिमल म्हणजेच 53 डेसिमल, असा त्याचा अर्थ झाला. तर तुम्हाला अगोदर हेक्साडेसिमलचं डेसिमलमध्ये रूपांतर करून घ्यावं लागेल, नंतर मल्टिप्लिकेशन करावं लागेल. आलेला रिझल्ट डेसिमलमध्येच असेल, कारण तुम्ही डेसिमल नंबर मल्टिप्लाय करताय. आलेला रिझल्ट डेसिमलमध्येच असेल, त्याचं परत हेक्साडेसिमलमध्ये रूपांतर करावं लागेल. डेसिमलचं हेक्साडेसिमल करताना डिवायडेड बाय करायचं, आणि हेक्साडेसिमलचं डेसिमल करताना 16⁻0 16⁻1 या पद्धतीनं करायचं. प्रोग्राम सोपा आहे. ए मध्ये एक डेटा घ्या 32, बी मध्ये दुसरा डेटा घ्या 16, नंतर मल्टिप्लाय MULAB म्हणा, आणि मग सारखंच मूव ए 30H कॉमा ए, मूव 31H कॉमा बी. बाकी प्रोग्राम तोच राहणार आहे, फक्त डेटा व्हॅल्यूज तुमच्या चेंज होतील. महत्त्वाचं त्यातलं हे की तुम्हाला रिझल्ट दाखवता आला पाहिजे की बी मध्ये काय दिसेल आणि ए मध्ये काय दिसेल, ते महत्त्वाचं आहे याच्यात.
आलं सगळ्यांचं? बत्तीसचं डेसिमलमध्ये रूपांतर करायचं आहे. 16⁻0 16⁻1 16×48 अधिक 2 म्हणजे 50. 32 म्हणजे 50 डेसिमल. आणि दुसरा आहे 16. त्याचं रूपांतर आपल्याला डेसिमलमध्ये करायचं आहे. 16⁻0 16⁻1 16 एक 16 16⁻0 इज 1 म्हणजे 22 आलं. बरोबर आहे. आणि आता 50 गुणिले 22 22 गुणिले 50 किती येईल? 5 2 10 5 2 10 आणि 11 1100 आलं डेसिमल. आता 1100 डेसिमल तुम्हाला हेक्झा डेसिमलमध्ये परत कारण उत्तर येणार आहे ते हेक्झा डेसिमल येणार आहे. भागिले 16 करायचं. 16 85 16 सख्खी 96 44C 16 सख्खी 96 6 आणि 4 10 10 आणि 1 11 16 सख्खी 96 16 सत्ती 12 200 16 28 800 16 9 44 नाही मग 16 8 28 68 8 आणि 2 10 3 आणि 1 4 12 राहिले. 12 म्हणजे हेक्झाडेसिमलमध्ये 12ला आपण काय म्हणतो? 10ला ए, 11ला बी, 12ला सी म्हणतो आपण. म्हणजे सी राहिला. करेक्ट? हां, आता परत 68 भागिले 16 करायचं. 16 64 16 64 राहिले किती? 4. 4ला 4च लिहायचं. परत 4 भागिले 16 करायचं. उत्तर 0 आणि 4ला 4 लिहायचं. आणि हा रिझल्ट आहे तो असा लिहायचा. म्हणजे किती येणार? 4 4 सी. इकडे मी 0 लावलं तर चालतं. त्याचा अर्थ बी मध्ये मला 0 4 दिसणार आणि ए मध्ये मला 4C दिसणार. झालं ते सांगा काय? 68ला सी कसं लिहिलं? 68ला सी लिहिलेलं नाही मी. बाकी किती राहिली? 68 हा भाग गेलेला आकडा आहे. 12 राहिले बघ. हां, 12 म्हणजे सी ना. हा, आपल्याला हेक्साडेसिमल मध्ये रूपांतर करायचं ना. 12ला आपण सी म्हणतो. आलं का लक्षात? परत 68 भागिले 16 केलं. 16 चोक 64 4 भाग गेला. बाकी किती राहिली? 4. 4ला 4च लिहिलं. 4 भागिले 16 भाग जात नाही म्हणून 0 लिहिलं. पूर्ण बाकी राहिली 4ला 4 म्हणून आपण 4C. 4च्या अगोदर मी 0 लावला म्हणजे 0 4 आणि 4C. तुमचे उत्तर काय दिसणार आहे? ए मध्ये 4C दिसल आणि बी मध्ये 04 दिसल. येते का लक्षात? हो सर येत. हो सर येतं. चला अजून एखादं करा. देऊ का अजून? हो. हा चालतंय. 47 हेक्साडेसिमल मल्टिप्लायड बाय 56 हेक्साडेसिमल करा आणि मला उत्तर काढून दाखवा. ए मध्ये काय दिसणार आणि बी मध्ये काय दिसणार दाखवा काढून. 2 मिनिटं देतो, 2-3 मिनिटं.
मी इकडे करतो, तुम्ही करा. 47 हेक्साडेसिमल ह्याचं डेसिमल रूपांतर. 17 DA आलंय सर. ए मध्ये काय आलं? ए मध्ये काय नाही सर, 17 DA असं आलेलं आहे सर. मग खालचं डी A मध्ये- येणार ना ए मध्ये, वरचं हा, 17 DA बी मध्ये मध्ये. आलं आणि मग 17 सांगितलं B. की मी, वरचा भाग बी मध्ये दिसणार, खालचा भाग ए मध्ये दिसणार. 64 अधिक 7, 7 आणि 4 11, 71 आलं डेसिमल. बरोबर आहे. 56 हेक्साडेसिमल म्हणजे डेसिमल किती? 16⁻0, 16⁻1, 16 पंचे 80 अधिक 6 म्हणजे 86 डेसिमल. म्हणजे 71 गुणिले 86 आपल्याला करायचं आहे. 86 गुणिले 71 किती येते? तुमचं बघा, मला माहित नाही तुम्ही किती काढली व्हॅल्यू. 6106, 6106 एवढं येते माझं उत्तर. 6106 हे डेसिमल झालं. ह्याचं हेक्साडेसिमल कन्व्हर्जन करतो मी. डिवाइड बाय 16, 16 32, 48, 8 आणि 3 11, 0 नाही आणि 5 आणि 1 6, 130, 16 की 96, 16 ती 12 वर्षे, 16 8 28 अशी 8 न भाग जातोय. 16 8 28 अशी 2 राहिले, 6 वरचे घेतले. 16 1 16, 16 1 16 राहिले 10, 10 म्हणजे ए. बघा तुमचं असंच आलंय का? बरोबर आहे. 381 भागिले 16, 16 32, 6, 16 48, किती राहिले बघा? 8 आणि 3 11, 5 आणि 1 6, 13 राहिले. 13 म्हणजे 10 म्हणजे ए, 11 म्हणजे बी, 12 म्हणजे सी, 13 म्हणजे डी. करेक्ट. बहुतेक तुमचं उत्तर बरोबर आलेलं आहे. तुम्ही काढले ते बरोबर आले. बरोबर आहे. 23 भागिले 16, 16 1 16, 6 आणि 7 13, 7 शिल्लक राहिले. 7ला 7च लिहिले मी. आणि शेवटी काय? 1 भागिले 16, 0 1ला 1 बाकी. आणि हे रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहिलं. बरोबर आहे. तुम्ही काढलेलं उत्तर अगदी बरोबर आहे. 17 DA, 17 DA करेक्ट आलं उत्तर. आय थिंक तुम्हाला कळालं आता कसं काढायचं, मेथड कळाली. हां, हा, ठीक आहे. आता कसलाही प्रश्न आला मल्टिप्लिकेशनवर तर आपल्याला ते रिझल्ट वगैरे दाखवता आला पाहिजे. ठीक आहे. The next instruction is division. Next operation, arithmetic operation is division. The instruction for division is DIV. मल्टिप्लिकेशनला जसं MUL होतं तसं डिव्हिजनला DIV स्पेस AB असं इन्स्ट्रक्शन आहे. DIV एकत्र स्पेस AB एकत्र. तुम्ही असं लिहिलं तरी चुकीचं आहे. दिस इज ऑल्सो रॉंग. किंवा तुम्ही असं जरी लिहिलं तरी ते चुकीचं आहे, कारण इथं स्पेस टाकला तुम्ही. दोन्ही रॉंग आहेत. फक्त करेक्ट सिंटॅक्स त्याचा असा आहे.
DIV एकत्र स्पेसमध्ये आणि AB एकत्र असं लिहिलं तर ते इन्स्ट्रक्शन करेक्ट धरलं जाईल. नाहीतर कंपायलर काय करेल, रॉंग इन्स्ट्रक्शन, रॉंग सिंटॅक्स म्हणून तुम्हाला वॉर्निंग देईल किंवा हे एरर देईल. ठीक आहे. आता DIV AB मध्ये A मध्ये काय असणार आणि B मध्ये काय असणार. समजा मला 8/3 करायचं आहे, 8/3 किंवा मी असं लिहितो 8/3. तर मोठा नंबर जो आहे ज्याला भागायचं आहे तो A मध्ये घ्यायचा आणि लहान नंबर ज्यानं भागायचं आहे तो B मध्ये घ्यायचा. लक्षात ठेवायचं कायमचं. मोठा नंबर A मध्ये असणार आहे, लहान नंबर B मध्ये असणार आहे. लहान नंबर भागिले मोठा नंबर होणार नाही, तशी फॅसिलिटी नाही आहे आपल्या ह्याच्यामध्ये. आपल्याला कायम मोठा नंबर A मध्ये घ्यावा लागेल, लहान नंबर B मध्ये घ्यावा लागेल. ठीक आहे. आता 8/3 केल्यावर रिझल्ट काय येणार आहे आपला, 3 2 6 आणि बाकी 2. ठीक आहे. तर हा जो रिझल्ट आहे 2 3 2 6चा हा A मध्ये दिसणार आहे आणि बाकी जी आहे ती B मध्ये दिसणार आहे. करेक्ट. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. DIV ABचा AB मध्ये A मध्ये मोठा नंबर घ्यायचा, B मध्ये लहान नंबर घ्यायचा. आलेला रिझल्ट कसा असणार आहे, कोशंट आपण त्याला म्हणतो, म्हणजे ज्यानं भाग गेलाय. कोशंट इज इन A आणि बाकी जे आहे रिमाइंडर आहे ते रिमाइंडर इज इन B. दिस इज द मिनिंग. करेक्ट. तर 8/3 जर केलं तुम्ही तर A मध्ये तुम्हाला 0 दिसेल आणि B मध्ये सुद्धा 0 दिसेल. कारण 3 2 6 हे 2 आलं इथं आणि राहिलेली बाकी 2. 8 6 गेले, 2 राहिले, बाकी सुद्धा B तुम्हाला B मध्ये 2 दिसेल. ठीक आहे. मी समजा 9/2 केलं तर रिझल्ट काय येईल, A मध्ये काय दिसणार मला 4 दिसेल, बेचोकाट, आणि B मध्ये राहिलेलं बाकी 1. करेक्ट. बेचोकाट आणि 1 असं दिसेल. अलग लक्षात. जालटे, गोटखिंडी, दिवे. हो सर. रिझल्ट लक्षात आलं तुमच्या. माळी काय करतोय मी ते. हो सर आला. ठीक आहे. मग आता तुम्ही एखादं एक्झाम्पल सॉल्व करा. याच्यावर. Write the instructions to divide a number 34H by 12H. Show the result and save the result. कुठेही सेव्ह करा. ॲड्रेस दिलेले नाही आहेत, कुठल्या तुम्ही मनाला वाटेल त्या ॲड्रेसला सेव्ह करू शकता. सेव्ह द रिझल्ट. पण रिझल्ट दाखवायचा पण आहे तुम्हाला. आता मी हेक्साडेसिमल नंबर दिले आहेत बरं का, 34 आणि 12. पहिल्यांदा तुम्हाला डेसिमलमध्ये कन्वर्ट करावं लागेल, त्याची भागाकार करून घ्यावा लागेल आणि आलेला रिझल्ट परत हेक्साडेसिमलमध्ये कन्वर्ट करावं लागेल. हे काम आहे तुम्हाला. सोडून दाखवतो मी तुम्हाला. 1
आपल्याला माहिती 34 हेक्साडेसिमल आहे. त्याचं रूपांतर डेसिमलमध्ये केलं 16⁻0 16⁻1 16×48 अधिक 16⁻0 म्हणजे 1 अधिक 4 म्हणजे 52 डेसिमल व्हॅल्यू झाली. तसंच 12 हेक्साडेसिमल, त्याचं डेसिमल काय झालं 16⁻0 16⁻1 16×16 अधिक 2 म्हणजे 18. म्हणजे आपल्याला 52/18 करायचं डेसिमलमध्ये. 52/18. मला सांगा आता रिझल्ट काय येईल. 18×3 = 54 म्हणजे पुढे जातोय. 18×2 = 36. करेक्ट. 18×2 = 36. 18×2 = 36. म्हणजे ए मध्ये तुम्हाला 2 दिसल. 18×2 = 36. आता बाकी किती राहिली 6 6 12 4 आणि 1 5 16 राहिली. आता 16 म्हणजे काय येणार 10H. करेक्ट. 16 म्हणजे 10H. हे तुम्हाला बी मध्ये दिसणार. बी मध्ये 10 दाखवल आणि ए मध्ये 02 दाखवल. करेक्ट. आता तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स लिहायचे द्यायचे. इन्स्ट्रक्शन्स लिहायचे DIV AB वापरून. सिंपल आहे अगदी. मूव ए कॉमा हॅश किती घेतलं होतं आपण 38 ना 38H. मूव बी कॉमा हॅश 16H. DIV AB आणि आलेला रिझल्ट सेव्ह करायला सांगितलं आहे मी. कुठं पण सेव्ह करा म्हटलं. 30H कॉमा ए. एमध्ये कोशंट सेव्ह केला आणि बीमध्ये 31मध्ये रिमाइंडर सेव्ह केला. ठीक आहे. शक्यतो याला कॉमेंट्स लिहित जावा. याचा अर्थ काय एमध्ये मी काय घेतलं 38 डेटा घेतला आहे. याचा अर्थ काय बीमध्ये मी 16 डेटा घेतला आहे. नंतर मी काय केलेलं आहे 38 गुणिले 16 केलेलं आहे. सॉरी 38 भागिले गुणिले 38 भागिले 16 केलेले आहे. ठीक आहे. आणि मग एमध्ये काय येणार मला एमध्ये काय मिळणार आहे कोशंट. रिझल्ट लिहिलेलं नाही मी फक्त एमध्ये कोशंट मिळणार आणि बीमध्ये काय मिळणार मला रिमाइंडर मिळणार. रिमाइंडर. ठीक आहे. तर हा रिमाइंडर मी सेव्ह केला कशामध्ये 30मध्ये. 30 या ॲड्रेसला बरं का. 30 या ॲड्रेसला काय रिमाइंडर आहे आणि 31 या ॲड्रेसला कोशंट. कोशंट सेव्ह करा. येतं लक्षात. जालटे दिवे होय सर. हे असे कॉमेंट्स लिहिता आले पाहिजे बरं का तुम्हाला. नुसते इन्स्ट्रक्शन लिहून नाही चालणार. सेमिकॉलन करून तुम्हाला उजव्या बाजूला कॉमेंट्स लिहिता आल्या पाहिजेत. हे कॉमेंट्स आहेत. या सगळ्या कॉमेंट्स आहेत. कॉमेंट्स लिहिता आल्या पाहिजेत आपल्याला. हा तुमचा प्रोग्राम. इकडे इन्स्ट्रक्शन्स आले एवढा पार्ट. पण इथं सेमिकॉलन आलं. सेमिकॉलन नंतर सगळ्या कॉमेंट्स आल्या पाहिजेत. ठीक आहे. हे सगळे सेमिकॉलन आहेत.
इथं तुम्हाला कॉमेंट्स लिहिता आले पाहिजे. ही मेथड आहे प्रोग्रॅम लिहायची. म्हणजे वाचणाऱ्याला क्लिअर कट कळतं की काय केलं आहे ह्यांनी प्रोग्रॅमरने. एमध्ये काय घेतलं आहे, बीमध्ये काय घेतलं आहे, मग रिझल्ट कसा आलेला आहे आणि काय रिझल्ट कशामध्ये सेव्ह केलेला आहे, हे सगळं आपल्या वाचणाऱ्याला लगेच कळतं ॲट ए ग्लान्स. नुसतं वाचलं असं उजव्या बाजूला कॉमेंट्स, त्याला लगेच कळतं की तुम्ही काय केलं आहे नेमकं. ठीक आहे. सो कॉमेंट्स मेक द प्रोग्राम रीडेबल. कॉमेंट्स आर यूज टू मेक द प्रोग्राम रीडेबल. किंवा तुम्ही जो तुमचं काय पर्पज होता ते इन्स्ट्रक्शन लिहिण्याचा, तो पर्पज क्लिअर करतं कॉमेंट्स. ठीक आहे. तर कॉमेंट्स लिहिणं हे कधी चांगली गोष्ट आहे. कॅन यू सॉल्व वन मोर एक्झाम्पल? असाच प्रोग्राम लिहा आणि एखादं एक्झाम्पल अजून सॉल्व करा. एक्झाम्पल 2. write the instructions to divide an 8-bit number an 8-bit number 95H by another number 23H. Save the result and show the answer. आता तुम्ही करा. Write the instructions to divide an 8-bit number 95H by another number 23H. Save the result and show the answer. एवढं करा. That will complete our arithmetic instructions. पूर्ण होईल. अगोदर प्रोग्राम लिहा. प्रोग्राम लिहून झाल्यानंतर कॉमेंट्स लिहा. कॉमेंट्स लिहून झाल्यानंतर मग ते बाकीचं उत्तर काढा. पण
So all of you verify your answer correct, whether it is correct or not. प्रोग्राम तर तोच आहे आपला मगाशीचा. मूव ए कॉमा हॅश मोठा नंबर ए मध्ये घ्यायचा कंपल्सरी 95H. चुकायचं नाही. बी मध्ये लहान नंबर 23H. DIV AB रिझल्ट क्वोशंट सेव्ह करा ए मधला आणि रिमाइंडर सेव्ह करा बी मधला. मगाशीसारखे आपण कॉमेंट्स लिहू शकता तुम्ही. मगाशी जे कॉमेंट्स लिहिले तेच लागू आहे तिथं पण. आता आपल्याला 95 आणि 23 यांचं डिव्हिजन करायचं आहे. 95 हेक्साडेसिमल आहे. याचा अर्थ डेसिमल किती होईल? 1690 144 अधिक 5 म्हणजे 149. करेक्ट. दुसरा नंबर आहे 23. त्याचं डेसिमल काय होईल? 16⁻0 16⁻1 सो दोन्ही 32 अधिक 3 म्हणजे 35. आपल्याला 149 भागिले 35 असं करायचं. किती येते बघा. 35 एक 35 35 दोन्ही 70 35 त्रिक 105 35 चौक 140 35 चौक 140 राहिली 9. म्हणजे उत्तर काय येणार? ए मध्ये 4 आणि बी मध्ये 9ला 9. करेक्ट. आलं का सगळ्यांचं? आले सर. हो सर. ठीक आहे. याचा अर्थ तुम्हाला आता क्लिअर झालं. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन कसं करायचं, डिव्हिजन कसं करायचं, रिझल्ट्स कसे लिहायचे, रिझल्ट्स कसे दाखवायचे, कॅल्क्युलेशन्स कसे करायचे, हे सगळे आपण वेगवेगळ्या प्रकारे घेतलेलं आहे. ठीक आहे. सो आय थिंक नाव इट इज व्हेरी क्लिअर टू यू. वी हॅव स्टडीड 4 डिफरंट टाइप्स ऑफ arithmetic instructions. One is addition, second is subtraction, third is multiplication, and fourth is division, plus two additional instructions, increment and decrement. Exception, DEC DPTR is not there, INC DPTR is there. Okay, that is the exception. So all these instructions we have studied. We have also studied how to make use of those instructions for writing the or solving the example. Okay, all these things we have seen in this particular part. Next time I will continue with logical group of instructions. Arithmetic संपला आपला. आता पुढच्या पिरियडला मी लॉजिकल ग्रुप घेतो सगळा. लॉजिकलमध्ये अँड लॉजिक एकदा सांगतो तुम्हाला त्याच्याशी. लॉजिकल इन्स्ट्रक्शन्स फक्त तोंड ओळख करून देतो. नंतर मग तुम्ही पुढच्या पिरियडला तुम्हाला सगळे त्याचे एक्झाम्पल्स वगैरे आपण सगळे घेऊ. लॉजिकल इन्स्ट्रक्शनमध्ये बेसिक लॉजिकल इन्स्ट्रक्शन्स कुठले कुठले? ऑर लॉजिक, डिजिटल लॉजिक बरं का, अँड लॉजिक, थर्ड नॉट लॉजिक, ठीक आहे, अँड फोर्थ एक्सॉर लॉजिक. असे 4 ऑपरेशन्स म्हणजे इन्स्ट्रक्शन्स अवेलेबल आहेत. ऑरसाठी आहेत, अँडसाठी आहेत, नॉटसाठी आहेत आणि एक्सॉरसाठी आहेत. ठीक आहे. आपल्याला ऑर आणि नॉट मिळाली की नॉर तयार करू शकतो आपण. बरोबर आहे का? आपल्याला माहिती आहे ऑर प्लस नॉट म्हणजे नॉर. अँड आणि नॉट एकत्र केले की नॅन्ड झाला. नॉट अँड नॅन्ड मिळतो आपल्याला. बरोबर आहे. एक्सऑर प्लस नॉट केलं की एक्स नॉर मिळतो.
एक्सॉरच्या ऐवजी एक्स नॉर मिळतो. एक्सॉर प्लस नॉट, करेक्ट, दॅट इज एक्स नॉर. म्हणजे हे डिराइव्ड गेट्स आहेत. नॉर, नॅन्ड, एक्स नॉर, ऑल दीज आर द डिराइव्ड गेट्स. म्हणजे बेसिक गेट्सपासून तयार केलेले गेट्स आहेत. ॲक्च्युली एक्सॉर सुद्धा डिराइव्ड गेट